तिकडे मिळाली, चांगलं क्षेत्ररक्षण, 2 धावा तिथे मिळाल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 6. यस, थोडासा ऑफस्टमच्या बाहेर चेंडू होता. बघा स्क्रीन मध्ये तुम्ही बघतायत एक्सआर प्रीमियर लीग वाईट बघा कुठच्या प्रकारे तिथे पडला तुम्हाला. एनएक्सटीच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 7. इंडियन टीम साठी 7 वर्ष खेळलेले यशपाल शर्मा जे आपल्या आयुष्यात शून्यावर कधी बाद नाही झाले. पुन्हा एकदा फुल्लर लेन चेंडू आहे, चेंडूने घेतले जास्त हाईट, वातावरण होल का टाईट. खेळाडू सांगतोय मला करायची होती फाईट. ग्रेट कॅच. कोण नाही सांग ना, 3 धावा पेनल्टी देतो ना मी. कोण नाही इकडे. नाही नाही, पहिली गोष्ट म्हणजे मला थांब 1 मिनिट, मॅच थांबवतो मी. 2 खेळाडू इकडे आहेत का बॅटिंगचा? बॉलरचा कुठे आहे? बस नाही इथे भाई. ठीक आहे, आता नाही माहिती. बघा नावं सांगण्यासाठी असा माणूस पाठवा ज्याला खेळाडूंची नावं माहित आहेत. आता त्याला सुद्धा जर खेळाडूंचं नाव माहिती तर मग आम्ही काय करणार. यतीन, तर यतीनला आपण बघितलं. पिच बघा यूट्यूबच्या माध्यमातून अतिशय चांगला पाटा विकेट आहे. इट इज अ कॉन्क्रीट विकेट. तिकडे आहे टणक विकेट आहे, फास्ट विकेट आहे. सूर्याची किरणं पडलेली आहेत म्हणून ते अजून फास्ट झालेले आहे. म्हणजे ही खेळपट्टी जर बघितली तर पेस गोलंदाजासाठी चांगली खेळपट्टी आहे असं म्हणायला हरकत नाही. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये शशी पाटील. आत्ताच मी एक इंटरव्ह्यू घेतली इंडियन टीमचे 1983चे सँडी. यस, मास्टरमध्ये बघा, कारण शशी पाटील यांचा रेकॉर्ड आहे 6 चेंडू 6 षटकार. त्यांच्या नावावर एकदाच तो इतिहास आहे. मात्र ते मारणं इतकं सोपं काम नाही आहे. पुन्हा एकदा बघा थोडंसं अंडर एस्टिमेट झाले स्टोक्स खेळताना. शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये तिकडे चेंडू आला, कलेक्शन तिकडे झालं, सिंगल्स मिळाली आणि सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 8. 1 गडी बाद. आतापर्यंत 0.4 म्हणजे 4 चेंडू इथे टाकून झालेले आहेत. कुणाल मोकल याला गोलंदाजी मार्कवर तुम्ही बघत आहात. 5 ते 6 पावलांचा रनअप आहे उजव्या हाताने. यास पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे, प्रोटेक्शन तिकडे आहे, चांगला कॅच, आणखीन एक गडी बाद. मध्ये बघा फक्त आरामात तिकडे हा खेळाडू आला. दोन्ही हातामध्ये अतिशय चांगला झेल. बघा आता एक लास्ट वॉर्निंग मी काय देतो. 3 रनची पेनल्टी तुम्हाला लागलेली आहे. याच्यामध्ये कुठच्याही प्रकारचं चेंज होणार नाही. नाही नाही, आर्ग्युमेंट नाही. बाहेर या, तुम्ही बाहेर या. जास्त आर्ग्युमेंट केलं पेनल्टी वाढत जाणार. चला या. 44 नियम तुमच्याकडून सकाळी वचन घेतलं होतं. आतमध्ये येताना जाताना गार्ड घालू नका किंवा काढू नका. हे सगळं कृत्य तुम्हाला मैदानाच्या बाहेर करावं लागेल. तर बॅटिंग टीमला 3 धाव्याची पेनल्टी लागलेली आहे. आता जर धावसंख्या बघितली तर फक्त 5 झालेली आहे. सिंगल्स काढली 6 करा इकडे. 6 करा. 6 करा ना. ते सगळे ऍडजस्टमेंट करून आता 6 झाले. येस, कारण पेनल्टी लागलेली आहे आणि ती पेनल्टी जर 3 धावा बघितल्या तर धावा आल्या ते फक्त म्हणजे 6.
बघा एखादा फलंदाज बाद झाल्यानंतर तुमचा दुसरा फलंदाज लगेच तो सर्कल पर्यंत येईल, तो तिकडे उभा राहील, मग नंतर तुम्ही आरामात याल, असं होणार नाही. बाद झाल्यानंतर तुमचा बॅटर लगेच आतमध्ये आला पाहिजे. 3 धावा कॅन्सल केल्या आपण, ते सगळं पकडून आता 6 झालंय, इथे 6 करा. 2 गडी बाद 6 धावा. धवल पाटील आणि शशी पाटील 2 बॅटर तुम्ही बघतायत. कुणाल होकाल पहिल्या षटकातील अजून एक चेंडू शिल्लक आहे. जर बघितलं तर कुणाल नाही, षटक संपलेलं आहे. धन्यवाद, क्षमस्व. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती म्हणजे 6. 2 गडी बाद. प्रथम फलंदाजी करताना LNCC 11. तने पाटील गोलंदाजी मार्कवर तुम्ही बघतायत. अंपायर सांगतायत वाईट आहे. सिंगल्सनी धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 7. 7व्या क्रमांकाला येऊन हिंदुस्थानचा पहिला विकेट किपर जो 7व्या क्रमांकाला आला, ज्याचा वाढदिवस 7 तारखेला महेंद्रसिंग धोनी यांची आम्हाला आठवण झाले. धावसंख्या ती म्हणजे 7. 2 गडी बाद. तन्मय पाटील चांगला स्ट्रोक्स आहेत. थोडासा बॅकअपला एक खेळाडू आला होता. सिंगल्स तिकडे मिळणार आणि या सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 8. मिस्टर जावेद शेख टेनिस विश्वामध्ये या खेळाडूच्या नावावर 8 चेंडूमध्ये 8 षटकार हा एक इतिहास आहे. मात्र औरंगाबादचा जावेद खान आकडा आल्यावर सांगेन किती चेंडूमध्ये किती षटकार मारले होते. धावसंख्या ती म्हणजे 8. 2 गडी बाद. तन्मय पाटील गोलंदाजी मार्कवर तुम्ही बघताय. थोडंसं शूज लेस व्यवस्थित करत होते. 4 ते 5 बॉलांचा रनअप आहे. शॉर्ट ऑफ प्लेन फलंदाजांनी ओळखलं, कारण ऑन साईडला जर बघितलं तर प्रोटेक्शन थोडंसं लांब तिकडे होतं स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आणि चेंडूला कलेक्ट करेपर्यंत 2 धावा तिकडे कंप्लीट झाल्या आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 10. वयाच्या 10व्या वर्षी सविता तेंडुलकर हिने आपल्या भावाला जम्मू काश्मीर वरून आणलेली बॅट ही प्रेझेंट दिली होती. त्यावेळेला सचिन सरांचं वय होतं 10. गुड बॉल. अतिशय चांगला चेंडू. आता तन्मयचं मी कौतुक का करेन, हा बघा चेंज ऑफ पेस टप्पा पडल्यावर थोडासा आउटस्विंग नाका जवळून गेला आणि या परिस्थितीचा आढावा घेताना मी सांगेन तुम्हाला मला कुठची आठवण झाली. फुलटॉस चेंडू आहे, एलिव्हेशन कमी आहे, प्रॉपर नाही, टायमिंग परफेक्ट झालं नाही. 2 दिवस सुगंध दरबळला इकडे. जेवण सगळ्यांना मिळणार आहे. कुक आलेले आहेत इंग्लंड वरून जेवण बनवण्यासाठी. संतोष कॅटरक्स खरोखर, कारण आता तुम्हाला आज आगरी कोळी मालवणी 2 दिवस जे पाहिजे ते खा, बिंदास खा. गुड बॉल. चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा बघा ऍक्शन रिप्ले मध्ये हा चेंडू बघा, थोडस 1 पाऊल स्टेप आउट झाले होते. बॅट लवकर आणि चेंडू थोडासा उशिरा आला. हीच तन्मयची खासियत आहे. गोलंदाजी जेव्हा जेव्हा करतात ना तेव्हा काहीतरी वेगळं बघायला मिळतं. 12 2. आता मात्र बघा, कारण कंट्रोल नाही. डी झोन मध्ये हा चेंडू जाईल का? स्वीपर कव्हर मध्ये चेंडू गेला. 2 धावा डी झोन मध्ये आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 14. एक्सर प्रीमियर लीगचा धमाका तुम्ही बघताय. 2025 पर्व दुसरा आहे. नीटनेटका आयोजन डे नाईट विद्युत प्रकाश ज्योतात खेळवली जाणारी ही हिंदुस्थानची एशियन कंट्री मध्ये लीग सिस्टम मध्ये सगळ्यात नंबर 1 स्पर्धा. वेदांत पाटीलला तुम्ही बघताय गोलंदाजी मार्कवर. 14 2. पहिला चेंडू फुलपीच आहे, आरामात ऑन साइडला तुम्ही बघताय. डीप वाईडिश लॉगॉनला कलेक्ट करता करता थोडासा उशीर झाला. तिकडे धावताना उशीर झाला. फलंदाज तिकडे बाद.
15 3 गडी बाद धावसंख्या ती म्हणजे 15. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सगळ्यात पहिली मॅच सचिन तेंडुलकर सरांनी पाकिस्तानचा तो टूर आणि धावा केल्या होत्या पहिल्या इनिंग मध्ये 15. त्या धावा केल्यानंतर जेव्हा सर ड्रेसिंग रूम मध्ये गेले रडायला लागले त्यावेळेला एक मायेची थाप त्यांच्या मागे आली. ते होते कपिल देव निकनचं. सांगितलं काय टेन्शन घेऊ नको, 15 धावा केल्या म्हणून काय झालं, ही तर तुझ्या आयुष्याची सुरुवात आहे. तर ती सुरुवात झाली होती 15 धाव्याने, कारण धावसंख्या ती म्हणजे 15. वेदांत पाटीलला ऑन साइडला फ्लिक करायचं होतं, थोडासा अपील झाला, अंपायर सांगतायत वाईट आहे. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 16. शफाली वर्मा आणि सचिन सर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण झालं, मात्र वय 16 दोघांचं, कारण धावसंख्या ती म्हणजे 16. 3 विकेट. चला यानंतर 5 स्टार आणि एकविरा 11 तयार राहायचं आहे. शॉर्ट ऑफ लेन चेंडू आहे, थोडासा कडक पंच केला होता ऑन साइडला, मिड विकेटला प्रोटेक्शन मिळालं, थ्रो चांगला वन बाउन्स कीपरच्या हातामध्ये आला आणि धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 17. मित्रांनो सचिन सरांना सगळ्यात प्रथम मॅन ऑफ द मॅच इंग्लंड विरुद्ध मँचेस्टरला ज्या 100 धावा केल्या होत्या तेव्हा सगळ्यात प्रथम त्यांना मॅन ऑफ द मॅच मिळालं होतं. पण ते काय होतं, ती होती चॅम्पियन. आणि ती चॅम्पियन घेऊन संध्याकाळच्या वेळेला काय झालं येणाऱ्या वेळेत मी तुम्हाला 100% सांगेन. धावसंख्या ती म्हणजे 17. पुन्हा एकदा हलक्या हाताने फक्त स्लाइस करण्याच्या नादामध्ये ॲज अ कीपर अतिशय चांगला झेल आणि फलंदाज तिकडे बाद. अजय पाटील यांनी झेल बघा आज यूट्यूबच्या माध्यमातून. हा बघा फक्त हलक्या हाताने थोडासा स्लाइस करायचा होता, अप्पर कट खेळायचा होता, स्वतः कीपर तिकडे गेले आणि हलक्या हाताने झेल, अतिशय चांगला झेल तिकडे आपण बघितला. आणि फलंदाज शशी पाटील 6 धावा करताना बॉलचा सामना केला 6, धावसंख्या केल्या 6 आणि शशी पाटील तिथे बाद होत आहेत. मित्रांनो वक्त तो कोई खुदा तो नहीं यारो मेरे दोस्तों, लेकिन अगर वक्त की कदर नहीं करोगे तो वो खुदा से कम नहीं यारो मेरे दोस्तों. तर वेळेची किंमत करा, नम्र विनंती आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी येतोय ते म्हणजे किशोर पाटील. खूप जुनं नाव, लेजेंडरी क्रिकेटर. आपल्या फलंदाजीच्या कर्तृत्वावर मोठमोठ्या संघातून खेळलेला हा सगळ्यात लेजेंडरी. दीपक शाह नंतर मी कोणाचं आवर्जून नाव घेन तर याच किशोर पाटीलला मी DY पाटीलला गोलंदाजी केली होती. पहिला चेंडू मला रिव्हर्स चौकार मारला होता, ती आठवण अजून आहे DY पाटीलची. आता मात्र बघा किशोर पाटील शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ काय दाखवलंय. चेंडूची वाट बघितली, चेंडूला थोडंसं दिशा दिली, स्लाइस केलं, सिंगल्स मिळाली, आपलं खातं ओपन करतायत आणि संघाला नेऊन पोहोचवतायत 18 वर. बघा अनुभव काय असतो. भरपूर उन्हाळे पावसाळे बघितलेले आहेत. आता 50+ मध्ये सुद्धा राजू पाटील यांच्या संघातून किशोर पाटील खेळतायत. अप्रतिम शांत स्वभाव असलेला बोरवली एक्सर मुंबईचा सगळ्यात माझा आवडता खेळाडू आहे किशोर पाटील सर. पुन्हा एकदा बघा, कारण खेळायचा होता ठाण्याला, चेंडू गेला पुण्याला. परफेक्ट एलिव्हेशन तिथे फलंदाजाचं बघितलं नाही आपण. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 19. मित्रांनो टेस्ट क्रिकेटमध्ये विश्वामधला एक असा गोलंदाज होता ज्यांनी टेस्ट येतोय थोडंसं शॉर्ट लेग आणि फॉरवर्ड शॉर्ट लेगच्या गॅप मध्ये सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 20. आजच्या दिवसातील दुसरी मॅच तुम्ही बघतायत LNCC आणि AK11. यानंतर 5 स्टार आणि एकविरा ही मॅच होणार आहे. मस्तपैकी तिकडे आगरी कट्टा थोड्याच वेळात तिकडे सुरुवात होईल. शनिवार रविवारचा दिवस आहे, दिवस रात्र मॅच आहे. एक सुंदर मेजवानी तुम्हाला मिळणार आहे. आयोजकांच्या वतीने तर जेवण आहे, मात्र आगरी कट्ट्याचा स्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही या मैदानावर आमच्या समोर तिकडे जायला विसरू नका. थोडंसं पैसे खर्च करावे लागतील, ATM खर्च करावा लागेल आणि त्या आगरी मेजवानीचा तुम्हाला आनंद नक्कीच मिळणार आहे. 20 वर 4 धनेश बरफ
गोलंदाजीच्या मार्कवर सध्या जबरदस्त उन्हाचा कडाका आहे, डोक्यावर बर्फ ठेवावा लागेल. कुणाल आहे, आपलं वैयक्तिक दुसरं आणि संघाचं मला वाटतं चौथं. काय बोललो दादा, तुझी एक चूक मला खूप माग आहे. प्रोफेशनल आहेस तू स्कोरर, तुझी एक चूक मला मागत पडणार. त्यांनी मला नाव ते सांगितलं, मग ते समजायला पाहिजे ना त्यांना. कुणाल मोकलला तुम्ही इकडे बघत आहात. डॉट चेंडू तुम्ही बघितला. किशोर पाटीलला तुम्ही बघतायत. थोडासा रुमाल मला वाटतं खाली पडला होता. पुन्हा एकदा कुणाल डाव्या हाताने पुढचा चेंडू आहे. आता मात्र अप्पर कट करायचा होता. अंपायरने सांगितलंय वाईट आहे, कॉल दिला सिंगलसाठी आणि 2 धावा इकडे मिळतील. 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली, ती म्हणजे 22. मित्रांनो, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सगळ्यात जबरदस्त क्रिकेटर आणि कॅप्टन होते ज्यांना दादा क्रिकेटर. नॉन स्ट्राईकला किशोर पाटील आहेत, सुयशच्या स्ट्राईकला आहे. कुणाला आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या हाताने पुढचा चेंडू आहे. बघायचं आहे, हवेमध्ये चेंडू आहे, ट्रॅव्हल झालाय नो मॅन्स लँड मध्ये. थोडासा चेंडूनी टर्न्स तिकडे घेतलाय. शॉट होता किशोर पाटील सर तिकडे मला वाटतं डगआउट मध्ये रिटर्न. कारण बघा स्पोर्ट्समॅनशिप काय असते किशोर पाटील सरांकडून शिकलं पाहिजे. त्यांनी वाट नाही बघितली, पुढे आले होते. इनसाइड एज ऑन साईडला खेळायचा होता, थोडीशी एज लागली आणि बाकीचं काम यष्टीरक्षक अतिशय चांगल्या प्रकारे तिकडे करतात. किशोर पाटील 6. डगआउट मध्ये रिटायर स्पोर्ट्समॅनशिपचं एक उत्तम उदाहरण तुम्ही बघितलं. पुन्हा एकदा डाव्या हाताने तयार 7-8 पॉलांचा रनअप आहे. मुंबईकडून मोनिश पाटील आलेले आहेत. पुन्हा एकदा एज आहे, हाईट फॅक्टर, आकाशामध्ये चेंडू आहे, खेळाडू खाली आहे, ड्रॉप द कॅच. नशीब म्हणावं लागेल बॅटरचं. थोडंसं गोलंदाज तिकडे नाराज होत आहेत. सिंगल्स मिळाली आणि या बघा ऍक्शन रिप्लाय मध्ये बघा थोडासा एज, बॅटच्या खालच्या कॉर्नरला चेंडू लागला, हवेमध्ये चेंडू होता आणि ड्रॉप द कॅच. धावसंख्या 24 आहे. ऑफ साईडला हलक्या हाताने फक्त कट करतायत. सिंगल्स मिळणार आणि सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकले, ती म्हणजे 25. शिखर धवन गब्बरचा आकडा आहे, जर्सी क्रमांक 25. स्कोर तुम्ही बघतायत 25 धावा इकडे झालेल्या आहेत. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती म्हणजे 25. प्रथम फलंदाजी करताना LNCC 11. आजच्या दिवसातील दुसरी मॅच तुम्ही बघत आहात. पहिली मॅच नायरा 11 आणि परी 11 3005 यांच्यामध्ये झाली होती. त्यामध्ये नायरा 11 हा संघ विजयी झाला. दुसरी मॅच इकडे चालू आहे. चला गोलंदाजी मार्कवर आपण इकडे बघत आहोत. आणखीन एक एक्सपिरियन्स खेळाडू मिस्टर अजय पाटील. बघा कारण काय माहिती आहे का, आमचे युट्यूब वाले अपडेट वाले आणि स्कोरर त्रास होते. ज्यांना नावं माहिती आहेत त्यांनाच तुम्ही पाठवून द्या ना प्लीज. इथे नावासाठी खूप मोठी गडबड होते.
डीप लॉंग ऑनला तिकडे बघायचं आहे, चेंडूला कलेक्ट केलं, सिंगल्स मिळाली. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 26. आणखीन एक चेंडू तिथे डॉट जातोय. मी सांगितलं ना, अजय पाटीलला एक्सपिरियन्स अतिशय चांगला आहे आणि तो अनुभव आपला बघा पणाला लावतोय. ऍक्शन रिप्लाय मध्ये हा चेंडू तुम्ही डॉट कसा केला बघू शकता. हा बघा, ऑफ स्टंपला कव्हर झाले. कृष्णा सातपुते स्टाईल मध्ये फ्लिक करायचा होता, बॅकफुट पंच करतायत. बघायचं आहे डी झोन मध्ये नाही, तिकडे खेळाडू आहे, प्रोटेक्शन सुद्धा आहे चांगला, तिकडे झेल आणि फलंदाज तिकडे बाद. बघा ऍक्शन रिप्लाय मध्ये बघा, बॅकफुट पंच केला, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक खेळाडू आहे, इनडायरेक्टली हातामध्ये आरामात हा झेल आपल्या हातामध्ये तिकडे घेतलाय आणि फलंदाज तिकडे बाद. मॅन ऑफ द मॅचचा हिरो यस पाटील, प्लीज कम. आणि तुम्हाला कंपल्सरी घालावी लागणार, ही टी शर्ट कंपल्सरी घालावी लागणार, हा नियम आहे. 26 वर 6 शेवटचं षटक, 3 चेंडू शिल्लक आहेत. अजय पाटील, आता हसमुख पाटील आणि सुयश ठाकूर तुम्ही बघतायत. चला मयूरदा या प्लीज आहे, मयूर पाटील लवकर या. फुल टॉस चेंडू आहे, थोडस गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न बघायचा आहे. एका साईडने आला सलमान खान, दुसऱ्या साईडने आला आमिर खान आणि मधूच थांबली उमा खान. बघा बघा हे काय चाललंय, नशीब बघा, जिकडे फक्त 2 धाबा होत्या तिथे हा चेंडू बाहेर जाईल का. तब्बल मला वाटतं किती अंपायर, 5 धावा का, 5? क्या बात है, 2 धावा म्हणजे दॅट्स अ टर्निंग पॉइंट दिस मॅच. मयूर पाटील प्लीज या. हसमुख पाटील यांनी षटकार मारला तर संदीप कवळे दादांकडून 500 रुपयाचं 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. या अगोदर दुबईवरून 1500चं पारितोषिक आलं होतं. बघा जिकडे 2 धावा तिथे बॅकअपला कोण नाही. ऍक्शन रिप्लाय मध्ये बघा, आउट ऑफ पॉवर चेंडू गेला डी झोनच्या बाहेर. (31) 31 हर्षल पटेल. इकडे एक्सर प्रीमियर लीगचा ब्रँडेड चौकार. बाहेर 2 खेळाडू तिकडे चेंडू कलेक्ट करण्यासाठी येत आहेत. ऑन साइडला मिड विकेटला पुन्हा एकदा घर सोडलं, क्रीज सोडलेली आहे, धावेंची अपेक्षा आहे आणि फलंदाज तिकडे धावचीत बाद. मॅच संपल्यानंतर तो चेंडू अंपायर तुमच्याकडे घेऊन ठेवा. दुसरी धाव घेताना आउट झाला.
ते क्या बात आहे मयूर, मॅन ऑफ द मॅचचा हिरो मयूर. कलेक्ट द टी शर्ट्स आणि ही कॅप कंपल्सरी तुम्हाला परिधान करावी लागेल. बघत आहात तुम्ही मॅन ऑफ द मॅचचा हिरो मयूर पाटील. गुड जॉब. चला ही कॅप मानाची सन्मानाची कॅप डोक्यावर परिधान करायची आहे. ही टी शर्ट तुम्हाला कंपल्सरी घालावी लागेल. थँक्स मयूर. सगळ्यात प्रथम कॉंग्रॅच्युलेशन्स आज मॅन ऑफ द मॅच. यू कलेक्ट द टी शर्ट अँड कॅप. सगळ्यात प्रथम कसं वाटतंय? प्रथम बोलायचं तर आयोजन आमचंच आहे. नंदू काका, किशोर पाटील, भावेश म्हात्रे, मिलन आणि हे होम ग्राउंड आहे माझं. मी याच ग्राउंडवर खूप सराव करत असतो आणि बाहेर पण याच ग्राउंडमुळे मी आज गेलेलो आहे. चला धन्यवाद मयूर. चला दोन कॅप्टन्सना विनंती करतोय प्लीज तुम्ही या टॉससाठी. सगळ्यात प्रथम आपण दोन्ही कॅप्टनचा इकडे या. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते तुम्ही बघतायत कॅप्टनचा आम्ही इकडे सत्कार करतोय. वेलकम, सुस्वागतम प्लेइंग दिस टुर्नामेंट. तर तुमचं सुद्धा इकडे स्वागत आहे. तर सेकंड कॅप्टन 5 स्टार, त्यांच्या नावातच 5 स्टार लागलेले आहेत, म्हणजे तो संघ कसा असेल. 5 स्टार. कॉंग्रॅच्युलेशन्स टू कॅप्टन. चला टॉस इकडे आहे, माझ्या हातामध्ये आहे बघा. एका साईडला स्टंप आहे आणि दुसऱ्या साईडला बॉल लिहिलेला आहे. यस एकविरा कॅप्टन वॉज द कॉल बॉल. कॉंग्रॅच्युलेशन्स. सगळ्यात प्रथम टॉस जिंकला. निर्णय काय असणार? गोलंदाजी करू आम्ही. हा आई एकविरा वन द टॉस अँड डिसाइड टू फील्ड फास्ट. एक्झॅक्टली व्हॉट्स द रिझन? कमीत कमी रनामध्ये आम्ही त्यांना थांबवायचा प्रयत्न करू. तुम्ही टॉस जिंकल्यानंतर जो निर्णय घेतलाय त्याच्या मागे एक्झॅक्टली कारण काय? एक्झॅक्टली असं काही नाही. आता रायटीला हवा जास्त आहे, तिकडे बॉल जाणं मुश्किल आहे, म्हणून कमीत कमी स्कोअरमध्ये त्यांना आम्ही डिफेंड करू. मग आम्हाला तो चेस करायला आम्ही इझिली करू शकतो. बघा तुमचा गॉगल बघितल्यावर खरोखर तुम्ही हिरो दिसतायतल्या. तुमची सगळ्यात आवडती हिरोईन मराठी चित्रपटामधली कोण नाही? काय बात आहे. सांगतात कोण नाही. लॉस द टॉस, टॉस हरलाय. कुठे कुठे काय होतं, टॉस जिंकणं खूप महत्वाचं असतं, कुठे कुठे टॉस हरणं महत्वाचं असतं. इकडे तुम्ही टॉस हरलात, काय म्हणाल? काही नाही, आम्ही पण बॉलिंग घ्यायचा प्रयत्न केला होतो. आता टॉस हरलोय, बॅटिंगमध्ये जास्तीत जास्त रन द्यायचा प्रयत्न करू. एक्सर मधील भरपूर जुने खेळाडू होऊन गेलेले आहेत, काही अजून आहेत. त्या जुन्या खेळाडूंमध्ये जर तुम्हाला कुठचा खेळाडू बनायचा असेल तर कुठचा खेळाडू बनणार? हरिराम पाटील. क्या बात आहे. नानांचं नाव इकडे घेतलं या कॅप्टननी. दोन्ही कॅप्टनना हार्दिक शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक. चला वळूया कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा या सेकंड इनिंग साठी. धन्यवाद. चला धन्यवाद. 1:02 झालेले आहेत. टाइम लिहिलेला आहे. 30 चेंडू आहेत, 38 धावा तुम्हाला करायच्या. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक. चला पहिला चेंडू आहे बघा, कारण थोडासा बॅकफुट पंच करायचा होता. इट इज अ कॉन्क्रीट विकेट मी सांगितलं होतं. ही खेळपट्टी दुपारी 1 नंतर जबरदस्त गरमागरम तिकडे होताना आपण बघतायत. पिच तापलेली आहे, गोलंदाज सुद्धा तापलेला आहे. पहिला चेंडू फेस करायचा होता डीप पॉइंटला, अनसक्सेसफुल तिकडे होते तो म्हणजे फलंदाज अतिश मात्रेला तुम्ही बघतायत. आता मात्र बघा लाईनवर कंट्रोल नाही. अंपायर सांगतायत आउट ऑफ कंट्रोल झाला. 1 नंबरची गाडी गेली 7 नंबरला. सगळं काही व्यवस्थित चालू होतं. ऍक्शन रिप्लाय मध्ये हा वाईट बघा. चेंडू बघा रिलीज ऑफ द डिलिव्हरी ऑफ स्टंपच्या लाईनीच्या बाहेर गेलाय. अंपायरने ओळखलं, वाईट दिला. धावसंख्येला सुरुवात झाली. धावसंख्या ती म्हणजे 1. बघा पुन्हा एकदा स्क्वेअर कट करायचा होता. मी सांगितलं ना का इकडे तुम्हाला माइंड क्रिकेट खेळावं लागेल. एकतर कॉन्क्रीट विकेट आहे, चेंडू टप्पा पडल्यावर खूप फास्ट येतो. ही या विकेटची खासियत आहे.
अरे ते सकाळी मला करायची होती ना, माझ्याकडे ते ऑप्शन नव्हतं, झाली मला करून दिली एक वाईड आहे लिखा ना म्हणून केलेलं. हो का? चला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर, गोलंदाज तयार आहे. आतिश म्हात्रे पुन्हा एकदा बॅकफूट पंच करतात. शॉर्ट कव्हर मध्ये चेंडू गेलाय. चेंडू पहिल्या अटेम्प्ट मध्ये जर बघितला तर तो सापडला नाही. ती चूक महागात पडली त्या खेळाडूला, कारण त्यांनी एक चूक केली आणि बघा जिथे फक्त एक धाव तिथे धावा मिळाल्या 3. दॅट्स अ टर्निंग पॉइंट दिस मॅच असं म्हणायला हरकत नाही, कारण या अगोदर सुद्धा फर्स्ट इनिंग मध्ये 5 धावा आल्या होत्या. जिथे फक्त 2 धावा तिथे 5 आल्या होत्या, इकडे आल्या 3. सगळ्या मायनस करूनच आम्ही स्कोर सांगितलेला आहे. धावसंख्या 4 आहे. बिनगडी बाद. पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू आहे. थोडासा सर्कलच्या बाहेर एक खेळाडू आहे, मात्र बॅकअपला बघा एक दुसरं प्रोटेक्शन तिकडे खेळाडूंच्या मार्फत तिकडे आलं. तो धाव पेनल्टी मायनस करूनच आपण सगळं लिहिलेलं आहे. आता स्कोर किती झाला आहे? आता संबंध येत नाही. 7 झाला. आता 7 कर. धावसंख्या ती म्हणजे 7. 5 चेंडू टाकून झालेले आहेत. पुन्हा एकदा बघा टप्पा जबरदस्त आहे. फक्त खडे खडे खेळण्याचा प्रयत्न तिकडे केला होता. 38 धावा चेस करताना बघा ऍक्शन रिप्लाय मध्ये बघा जबरदस्त गुडलँड स्पॉटला टप्पा आहे. खेळाडू थोडासा नाराज झाला फेस करताना. बॅट भरपूर लवकर आले, चेंडू थोडासा उशिरा जातोय. दोन्ही अंपायर समजे कडक उन्हामध्ये चर्चा करतायत. द ग्रेट अंपायर. धावसंख्या 7. समाप्तीनंतर 7. 24 चेंडू आणि 31 धावा. एक 11 विघ्नहर्ता. चला वेळेकडे लक्ष द्या. 4 मिनिटं झालेली आहेत. 24 मिनिटं आहेत तुमच्याकडे. 5 षटकं कंप्लीट करण्यासाठी 24 मिनिटं आयोजन कमिटीने दिलेले आहेत. टाइम आउट लावलेला आहे. कोऑपरेट करा, सहकार्य करा, मात्र टाइम पास करू नका. जे काय करायचं आहे आम्ही तुम्हाला सांगणार नाही. वेळ क्रॉस झाली तर नियम लागू आहेत. गोलंदाजी मार्कवर आहे मोनिश, यतीन पाटील आणि धनेश बरफ. 2 बॅटर तुम्ही बघतायत. 7 धावा झालेले आहेत. 38 धावांचा पाठलाग करताना दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू मोनिश पाटील. थोडस गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. गली रिझन मधून शॉर्ट थर्डमॅन रिझन मध्ये एक खेळाडू तिकडे कलेक्ट करतायत. सिंगल्स मिळणार आणि या सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे बिनगडी बाद. 8 धावा. 38 धावांचा पाठलाग करताना LNCC आणि AK11 विघ्नहर्ता 2 संघांमध्ये ही मॅच आहे. यानंतर 5 स्टार आणि एकविरा. आता मात्र बघा शॉर्ट ऑफ प्लेन बॅटरनी अगोदरच ओळखलं होतं का हा चेंडू वाईट आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर लाईन क्रॉस करून गेलेला आहे. अवांतर धाव आहे. सिंगल्स मिळणार.
धावसंख्या ती म्हणजे 8. पुन्हा एकदा मोनेश बॅकफूट पंच करतात. एलिव्हेशन प्रॉपर नाही आहे. एका हाताने ट्राय केला होता खेळाडूने, झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता, मात्र रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. पाटा विकेटवर धावणं एवढं सोपं काम नाही. 2 धावा तिकडे मिळत आहेत. बघा ऍक्शन मध्ये बघा, थोडासा बॅकफुटला आले, शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होता, असं वाटलं होतं अप्पर कट होईल आणि या क्षेत्ररक्षकाने बघा एका हातामध्ये प्रयत्न केला होता, दुसरा खेळाडू बॅकअपला आला, थ्रो करेपर्यंत 2 धावा कंप्लीट. 10 नंबरी धावसंख्या ती म्हणजे 10. ऑन साईडला हलक्या हाताने खेळून काढलाय. प्रोटेक्शन आहे सर्कलच्या आतमध्ये, फाईन लेग रिजन मध्ये. तो धावसंख्या ती म्हणजे 12. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होता, हवेमध्ये आहे, जास्त हाईट आहे. 2 खेळाडू तिकडे सर्कलच्या आतमध्ये, थोडासा बाहेर चेंडू बघितला. डीप वाडी स्लॉंगन आणि डीप मिडविकेटचे 2 खेळाडू तिकडे आले होते हा चेंडू कलेक्ट करण्यासाठी. धावसंख्या पुढे सरकले ती म्हणजे 14. या अगोदर बॉर्डर आणि गावस्कर ट्रॉफी जी झाली होती त्यामध्ये उस्मान ख्वाजाने जे शतक साजरं केलं होतं ते त्याच्या आयुष्यातील 14वं शतक साजरं केलं होतं. धावसंख्या आता मात्र बघा हलक्या हाताने फक्त कव्हर पॉइंटला खेळून काढलाय. सिंगल्स तिकडे मिळणार. सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 15. मित्रांनो मी सांगितलं होतं सकाळी ISPL ला सगळ्यात कमी चेंडू मध्ये 50 धावा कोणी केल्या होत्या, त्या केल्या होत्या ठाण्याचा वाघ म्हणून ओळखला जाणारा केतन म्हात्रे यांनी 15 चेंडू मध्ये 50 धावा केल्या होत्या. तो रेकॉर्ड अजूनपर्यंत आहे. तर मात्र जर बघितलं तर हलक्या हाताने ऑफ साईडला कट करण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटर डायरेक्ट चेंडू गेला खेळाडूच्या हातामध्ये. फलंदाज तिकडे बाद आहे. चला एक फलंदाज बाद झाल्यानंतर मी काय सांगितलं, तुमचा दुसरा खेळाडू लगेच तयार झाला पाहिजे. त्या बॅटरची तुम्ही वाट बघू नका. सर्कल पर्यंत येऊन जर खेळाडू थांबला तरी सुद्धा तुम्हाला 3 धावा आहेत. खेळाडू थांबला नाही पाहिजे, तो चालत राहिला पाहिजे. चला जेवायचं असेल तर कोणी जेवून घ्या. जेवणाला सुरुवात झालेली आहे. इनडायरेक्टली त्या हातामध्ये चेंडू गेला आणि फलंदाज तिकडे बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये वेदांत पाटील. पंधरावर 1 आहे. 2 षटकं संपलेली आहेत. तर सुयश 18 चेंडू आणि 23 धावांची गरज. धन्यवाद. ऑपरेटर स्कोरर खरोखर हेड्स ऑफ आहे. आमचा पाठीचा कणा आहे. ऑफिशियली 2 स्कोरर माझ्या उजव्या आणि डाव्या साईडला बसलेले आहेत. का होईना हे दोन्ही स्कोरर गेले होते 2014ला इंग्लंडला परीक्षा पास करण्यासाठी. 100% मार्क मिळाले म्हणून तर आज माझ्या उजव्या आणि डाव्या साईडला एक ॲप स्कोरर आहे, एक ऑफिशियली स्कोरर आहे. जबरदस्त कामगिरी. सुयश ठाकूर के ठाकूर 18-23. फुल टॉस चेंडू आहे, ऑन ड्राईव्ह आहे, प्रोटेक्शन आहे, खेळाडू तिकडे बाद. अजय पाटील आई एकवीराचं तुम्ही गाणं ऐकलं. मित्रांनो, ज्यांनी 21 वेळा निशब्दप्रमाणे ही पृथ्वी लढवली अशा या पृथ्वी तलावर एकच वीर होता आणि त्या एका वीराची आई म्हणून एकवीरा देवीला ते नाव पडलं होतं. 17 चेंडू 23 धावा. अजय पाटील न्यू बॅटर. अनुभव चांगला आहे. आता अजयच्या खांद्यावर हा अजिंक्य किल्ला जिंकण्याची जिम्मेदारी आलेली आहे. बघायचंय काय होतंय. क्रिकेट आहे, काही सांगू शकत नाही. शेवटच्या चेंडूपर्यंत एक्झॅक्टली काय होईल.
कारण क्रिकेटमध्ये एका चेंडूमध्ये 286 धावा 1800 दशकामध्ये लॉर्ड्सवर झाल्या होत्या. त्या कशा झाल्या होत्या येणाऱ्या वेळेत मी तुम्हाला 100% सांगेन. एक चेंडू 286 धावा, पण त्यानंतर तो नियम बंद करण्यात आला. पुन्हा एकदा शॉट ऑफ लाईन चेंडू पुल करायचा होता थोडासा गॅप मध्ये. व्हाईटचा इशारा अंपायर तिकडे देत आहेत. 17-22 17 चेंडू 22 धावा. धावसंख्या ती म्हणजे 16 2 गडी बाद. सुरेश ठाकूर थोडंसं व्हॅरिएशन करण्याच्या नादामध्ये फुल्लर लेंथ डिलिव्हरी तिकडे होती. थोडंसं स्ट्रीट लेंथ मध्ये चेंडू गेला होता. कलेक्ट केला, सिंगल मिळाली. सिंगलनी धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 17. मित्रांनो, प्रत्येकाचं स्वप्न असतं शतक साजरं करताना सगळ्यात जास्त षटकार मारावे. हा रेकॉर्ड इंग्लंडच्या इयान मॉर्गन फक्त याच्या नावावर आहे. शतक साजरं करताना 17 षटकार वर्ल्ड कप मध्ये इंग्लंडच्या इयान मॉर्गनने मारले होते. धावसंख्या ती म्हणजे 17. 16 चेंडू 21 धावा. सुयश क्या गुड बॉल, अप्रतिम डिलिव्हरी, परफ्यूम सुगंध देऊन गेला. किस्सा आहे बिविन रिचर्ड आणि सर रिचर्ड जॉन हॅडली या दोघांमधला एक सुगंधित डिलिव्हरीचा किस्सा नक्कीच आठवण झाली मला. तो किस्सा मी तुम्हाला सांगेन. 17 2 आहेत. 15-21 लो फुल टॉस चेंडू आहे. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. प्रोटेक्शन आहे. पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू सापडला नाही. लक 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 म्हणावं लागेल, नशीब. 2 धावा. बघा हा चेंडू फेस केला. लोअर फुल टॉस तिकडे होता. पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू सापडला नाही. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये तो कलेक्ट केला. हा कलेक्ट केल्यानंतर हा थ्रो केला. बघा यष्टीरक्षक धावसंख्या ती म्हणजे 19. दोन 2016चा वर्ल्ड कप तुम्हाला आठवण असेल. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज 6 चेंडू आणि 19 धावा. कार्लोस ब्रॅथवेटनी तो रेकॉर्ड केला होता. 4 षटकार मारून 19 धावा केल्या होत्या. धावसंख्या ती म्हणजे 19. पुन्हा एकदा फ्लाय स्लीप मध्ये बघा स्वतः यष्टीरक्षक वन हँड मध्ये ऍब्सोल्युटली सुपर कॅच किशोर पाटील. वन हँड मध्ये बघा लेजेंडरी क्रिकेटर यांना का म्हटलं जातं. अजूनपर्यंत फिट आहेत. 35 ते 40 वर्ष झाली. आरके ट्रॉफी पासून मोठमोठ्या स्पर्धेमध्ये मी लहान असताना किशोरदादांना बघितलेलं आहे क्रिकेट खेळताना. आणि आज सुद्धा वयाच्या 50व्या वर्षी किशोरदादांना बघतोय हे माझं सौभाग्य आहे असं म्हणायला हरकत नाही. मी सांगितलं ना बोरिवली एक्सर म्हटलं तर मग क्रिकेटची पंढरी. खूप क्लास क्रिकेटर होऊन गेले अजून आहेत. सुयश ठाकूर बघा हलक्यात आणि थोडीशी संधी मिळाली बॅटरला. थोडासा वेळ मिळाला हा स्ट्रोक खेळण्यासाठी ऑन साईडला. मात्र सिंगल्स मिळणार आणि सिंगल्सनी धावसंख्या पुढे सरकते 20. चला पाणी आयोजक बघा प्रत्येक गोष्टीवर तुमचं लक्ष पाहिजे. कडक ऊन आहे. पाण्याची व्यवस्था करा. ड्रिंक्स मॅन सगळ्या पाण्याच्या बाटल्या भरून ठेवा. 12 चेंडू आणि 18 धावा. चला सुगंधित जेवणाला सुरुवात झालेली आहे. ज्या कोणाला जेवायचं असेल तर जेवून घ्या. आमच्या डाव्या साईडला सुगंध दरबळलाय. 12-18 येस अंपायर. पाणी पाणी प्लीज. बघा अंपायर सांगतात. आयोजकांना विनंती आहे नंदू दादा सगळ्या पाण्याच्या बाटल्या बिटल्या आपली कुठली गाडी असेल ती तयार ठेवा. एनर्जी ड्रिंक असेल कारण कडक ऊन आहे.
बघा 3 षटकं 16 मिनिटांमध्ये झालेले आहेत. 24 मिनिटं आम्ही तुम्हाला दिलेली आहेत. आता इकडे 12-18 असं गणित आहे. तर यानंतर 5 स्टार आणि आई एकविरा दोन संघांमध्ये मॅच होणार आहे. त्यानंतर नायरा चॅम्पियन आणि स्वेच 11. बारा चेंडू 18 ची मॅच आहे. तुम्ही बघतायत एक्सर प्रीमियर लीग चॅम्पियन ट्रॉफी. मात्र एक्सर प्रीमियर लीग 2025 चा हा क्रिकेटच्या महासंग्रामाचा पहिला दिवस उद्या आहे. रविवार संडे स्पेशल आहे. सुट्टीचा दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे, तिखट खाण्याचा दिवस आहे. मात्र आज तुम्हाला तिखट खायचं असेल, समोर जो आगरी कट्टा आहे तिकडे तुम्हाला जावं लागेल. डाव्या साईडला ऑफिशियली जेवण आहे. मात्र आगरी कट्ट्याचं जेवण खायचं असेल तर तुम्ही समोर जा, आनंद घ्या. 3 ट्रॉफीज तुम्ही बाहुबली इकडे बघत आहात. ज्याप्रमाणे 1983 ला कपिल देव निकन सरांनी जो वर्ल्ड कप उचलला होता त्याचीच ही प्रतिकृती आहे या ट्रॉफीची. अटॅच टू 24 कॅरेट सिल्वर अँड गोल्ड तुम्ही बघताय. चला 12-18. किशोर पाटील सगळ्यात महत्वाचं षटक आहे. 50+ ला मी नेहमी किशोर पाटील दादांना गोलंदाजी करताना बघितलेलं आहे. एक्सपिरियन्स टीचर बेस्ट टीचर आपण का म्हणतो त्याचं उत्तम उदाहरण आहे किशोर पाटील सर. बघा फ्लाइट डिलिव्हरी आहे, फुल टॉस आहे, जाईल का, 1 बाउन्स. हा सलामी देताना एका साईडने आला गिरीश कुलकर्णी, दुसऱ्या साईडने आला संदीप कुलकर्णी आणि मधून निघून गेली ममता कुलकर्णी 4 धावांसाठी. ऍक्शन रिप्लाय मध्ये तुम्ही बघत आहात. बघा हा मधून चेंडू निघून गेला, बॅनरवर गेला. या चौकारानं आता 11 चेंडू 14 धावा, धावसंख्या 24 आहे. आता मात्र बघा चेंडू सापडला नाही. एक खेळाडू व्ही शेप मध्ये मागे आहे, सर्कलच्या आतमध्ये. धन्यवाद अंपायर बाय सांगतायत. बघा हा फ्लाइट बघा किशोरांची खासियत आहे का फ्लाइट जास्त देतायत. मात्र हा चेंडू पकडायला पाहिजे होता. मी सांगितलं ना यष्टीरक्षक कोण असतो, 90% विजयाचा शिल्पकार असतो. 10-13. पुन्हा एकदा फुल पिच डिलिव्हरी आहे. डीप वाईडिश लॉंग ऑफला तिकडे चेंडू जातोय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 9 चेंडू 11 धाव्यांची गरज. आता एकेका धाव्यासाठी जर बघितलं तर थोडासा प्रतिकार करावा लागेल, कडवी झुंज द्यावी लागेल. चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला कॅचेस पकडाव्या लागतील. 9-11. गुड बॉल आहे. बघा पुन्हा एकदा 2 वेळा किपरनी चेंडू सोडला. 2 वेळा हा चेंडू डॉट होता. सिंगल्स मिळणार 8-10. म्हणजे 2 धावा जर आता पकडल्या ज्या डॉट तर 12 असत्या. 8 चेंडू 10 धावा. नो मिक्सिंग, नो फिक्सिंग. कंपल्सरी नियम आहे चेसिंग. किशोर पाटील मुंबईच्या टावर एंडकडून बघायचं आता. बघा तिकडे किशोर पाटीलला उभं राहायचं होतं किंवा दुसऱ्या खेळाडूला तिकडे यायचं होतं. हा सुद्धा चेंडू जर जवळजवळ डॉटच होता. बघा ऍक्शन रिप्लाय मध्ये बघा हा चेंडू सापडला नाही. इथे बघा हा फलंदाज आउट झाला असता. किशोर पाटील गॅदर करण्यासाठी तिकडे आले नाही. संधी मिळाली, संधीचं सोनं केलं आणि 2 धावा. 7 चेंडू 8 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, ऑन साईडला आहे. सर्कलच्या आतमध्ये खेळाडू तुम्ही बघितलाय. 6 चेंडू 7 धावा. कंपल्सरी चेसिंग आहे, लक्षात ठेवा. बघायचं आता गोलंदाजाची अग्निपरीक्षा असेल. किशोर पाटील सरांचं हे षटक जर बघितलं तर जवळजवळ 3 चेंडू डॉट होते. यष्टीरक्षकांना तो चेंडू सापडला नाही. हे त्यांचा बॅड लक म्हणावं लागेल. 6-7.
चला धवल इकडे येतोय. धवल कुलकर्णी सध्या सिनियर मॅच मध्ये जबरदस्त बॉलिंग केली. मराठीमध्ये कॉमेंट्री सुद्धा करतात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. त्याच नावाचा गुणवंत गोलंदाज धवल पाटील, तो कुलकर्णी होता, हा पाटील आहे. आता पाटलांवर जबाबदारी जबरदस्त आहे. 6-7 अग्नि परीक्षा. किशोर पाटील बघायचं आहे आता काय व्ह्यू रचना, काय गेम प्लॅन, काय स्ट्रॅटेजी इकडे यूज करतायत. 6 चेंडू 7 धावा. तुम्ही बघताय एक्सर प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरं आहे, दिवस पहिला आहे, डे नाईट स्पर्धा आहे. आमचे 2 ग्रेट अंपायर तुम्ही बघतायत मैदानाच्या आतमध्ये, अशोकरावजी आणि आमचे मास्तर विरल नायरजी तिकडे आहेत. या कडक उन्हामध्ये जबरदस्त डिसिजन, प्रत्येक गोष्टीवर मास्तरांचं लक्ष असतं. 6 चेंडू 7 धावा. नक्कीच काहीतरी चर्चा करतायत गोलंदाज दोन्ही बॅटर. दीपेश आहे एका साईडला, अजय पाटील आहे, 2 बॅटर. धवल गोलंदाजी मार्कवर आहे. सहा चेंडू 7 धावा. धवल पहिला चेंडू आरामात आहे. बघा कॅच पकडायला पाहिजे होता, मात्र फलंदाज तिकडे धावताना बाद आहे. थ्रो चांगला मिळालाय. आता मॅच कुठेतरी प्रेशर मध्ये आहे. ऍक्शन रिप्लाय मध्ये बघा, हा चेंडू टाकला आरामात हलक्या हाताने, फक्त शॉर्ट कव्हर मध्ये सर्कलच्या आतमध्ये, जरी झेल सापडला नाही तरी डायरेक्ट थ्रो केला. अपील झालं तिकडे आणि फलंदाज बाद. पाच चेंडू 7 धावा. नवीन फलंदाज कुणाल. 5-7. धवलनी पहिल्या चेंडूवर खरोखर अतिशय ब्रिलियंट बॉल बघितला, कारण फलंदाजाला थोडासा विचार करण्यासाठी भाग पडलं होतं. तर स्ट्रोक खेळण्यासाठी शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू आहे, गॅपमध्ये खेळायचा होता. बघा हा चेंडू पहिल्या अटेम्प्ट मध्ये का गॅदर झाला नाही. 2 धावा. 4 चेंडू 5 धावा. बघा जेवणाला सुरुवात झालेली आहे. पुन्हा एकदा सांगतो खेळाडूंनो, कॅप्टन्स, मॅनेजर, कोच डाव्या साईडला जेवून घ्या. आता मात्र स्कूप करायचा होता. अनसक्सेसफुल स्ट्रोक. सूर्यकुमार यादव. सगळ्याच टायमाला दिवाळी नसते मित्रांनो, आणि प्रत्येक टायमाला तुम्ही सूर्यकुमार यादव प्रमाणे तो स्ट्रोक्स खेळू शकत नाही. काहीतरी वेगळं करायचं होतं. बघा ऍक्शन रिप्लाय मध्ये बघितलं, फलंदाज थोडासा तिकडे नाराज सुद्धा झाला. हे बघा स्कूप करायचा होता थोडासा सुपला मध्ये. ऍक्शन रिप्लाय मध्ये तुम्ही बघत असाल तर हा क्षण. 3 चेंडू 5 धावा. पुन्हा एकदा गुड बॉल. हाईट फॅक्टर आहे, एक्स्ट्रा बाउन्स आहे. क्या बात आहे धवल, गुड बॉलिंग मित्रा. चेंडू पडल्यावर बघा फक्त ब्लाइंड स्ट्रोक्स कशाला म्हणतात, डोळे बंद करून खेळलेला हा स्ट्रोक्स थोडासा मागात पडतोय. दोन्ही बॅटर चर्चा करतायत. बघा बॅट लवकर गेली, चेंडू थोडासा उशिरा आला. 2-5. कुठची मॅच कुठे गेली. एक श्वान पथक मैदानाच्या आतमध्ये. आता इतिहासामधला वाघ्या कुत्र्याची मला आठवण झाली, आणि हा श्वान पथक बघा आता 12 खेळाडू घेऊन हा संघ खेळतोय असं म्हणायला हरकत नाही. मात्र हा श्वान इमानदार आहे. हा बघा इमानदारीने बाहेर आलाय. त्यांनी सांगितलं ग्राउंड मध्ये काहीच डाऊट्स मला नाही आहेत. 2-5. धवल. आता कुणाल आणि अजय, जास्त अजयवर प्रेशर असेल, कारण त्यांना माहिती आहे कंपल्सरी चेसिंग असा नियम आहे. 2 चेंडू 5 धावा. ईपीएल एक्सर प्रीमियर लीग, क्या बात है, डॉट पे डॉट. गोलंदाज झालाय हॉट. 1-5. 1994 ची गणेशपुरीची मॅच. 1 चेंडू 5 धावा. फलंदाज होते टेनिस विश्वातील ज्यांच्या नावाने प्रथम बॅट आणि सिग्नेचर झाली, शेखर आंबेडकर, टिळक चौक. अनंत पाटील ती मॅच बघण्यासाठी होते. तो क्षण आम्ही विसरू शकत नाही.
तो पंजा आला होता, म्हणजे तो षटकार मारला होता. इथे षटकार येईल का? 1-5. भरपूर किस्से आहेत त्याचा. 1 चेंडू 5, 1 चेंडू 4, 1 चेंडू 6. चला 1-5. कोण म्हणेल बघायचंय. नाच 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 इकडे पाहिजे. 1 चेंडू 5. क्या बात आहे. शब्द नाहीत माझ्याकडे धवलसाठी. एक्सलंट बॉलिंग, अप्रतिम बॉलिंग, इतिहासामध्ये बॉलिंग आपल्या नावावर करतोय धवल पाटील. आणखीन एक चेंडू तिथे डॉट गेला. मी सांगितलं ना, 6 मध्ये 24 करणं सोपं आहे, 6 मध्ये 22 करणं सोपं आहे. मात्र 6 मध्ये 6 बोला, 6 मध्ये 7 बोला, हे करणं सोपं काम नाही आहे. चला मैं